तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यासाठी आदेश असल्यानं तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग रचना करण्यासाठी तळोदा पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहरातील प्रभाग रचना गुगल मॅपद्वारे पूर्णत्वास आली असून 2011च्या जनगणनेनुसार आणि मार्गदर्शक सूचनेनुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे। यामध्ये प्रभाग रचनेचा अहवाल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला। यामध्ये 3 सदस्य वाढणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। शासनानं निश्चित केल्यानुसार नगर परिषद नगरपंचायत समितीमधील सदस्य संख्याबाबत संख्या निश्चिती किती असेल याबाबत आदेश देण्यात आले होते। 29 जुलै 2025 ला पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करण्यात आला। 18 ऑगस्टला सदर प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल। त्यावर हरकती 21 ऑगस्ट पर्यंत घेता येणार आहे। असे 3 दिवस हरकती नोंदवता येणार आहेत। यानंतर सुनावणी करून 30 सप्टेंबर 2025 ला अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल। तळोदा शहराची प्रभाग रचना आणि त्यात असणारी सदस्य संख्या ही निश्चित करण्यात आली असून नगरसेवकांची संख्या ही 3 न वाढणार आहे। दरम्यान कोणत्या प्रभागात किती मतदार संख्या आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। वार्ड क्रमांक 1 3109, वार्ड क्रमांक 2 3941, वार्ड क्रमांक 3 2364, वार्ड क्रमांक 4 2830, वार्ड क्रमांक 5 2892, वार्ड क्रमांक 6 2747, वार्ड क्रमांक 7 2490, वार्ड क्रमांक 8 3019, वार्ड क्रमांक 9 2777, वार्ड क्रमांक 10 2797। दरम्यान प्रभाग रचना झाल्यानंतर त्याच्यावर हरकती कोणत्या प्रभागावर घेतल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागू नये। दरम्यान यात 3 नगरसेवकांमध्ये वाढ होणार असल्याचं पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी आपला खबऱ्या न्यूजशी बोलत असताना सांगितलंय। तळोदा नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये 21 नगरसेवक असतील। त्याच्यानंतर या अगोदर नगर परिषदेमध्ये एकूण 9 वार्ड होते, तर त्याऐवजी एका वार्डच्या या ठिकाणी वाढ होऊन 10 वार्ड असतील आणि यामध्ये काही 9 वार्ड हे 2 सदस्य असतील आणि 1 वार्ड हा 3 सदस्य वार्ड असेल। अशा प्रकारे या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहे। दरम्यान 3 नगरसेवक कुठल्या प्रभागात असणार याकडे लक्ष लागलं असून प्राथमिक माहितीनुसार प्रभाग रचनेमध्ये शेवटच्या 2 अथवा 3 प्रभागात ही वाढीव संख्या असण्याची शक्यता वर्तवली जाते। यामुळे सर्वांचंच लक्ष आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलंय। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।